नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील त्या घटनेनंतर रुपाली चाकणकरांची मोठी ग्वाही। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक मोठी ग्वाही दिली आहे। पुन्हा भिसे प्रकरण घडू नये याची काळजी आणि जबाबदारी आम्ही घेऊ असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय। तर घडलेल्या प्रकारासंदर्भात दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असंही म्हणत रुपाली चाकणकर यांनी ग्वाही दिल्याचं पाहायला मिळतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकरणानंतर पहिल्या दिवसांपासून सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी 11 तारखेला मंत्रालयात माता अन्वेषण मृत्यू समितीचा अहवाल सादर करण्यात आला। त्यापूर्वी 8 तारखेला धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयात सादर करण्यात आला आणि उद्या उच्चस्तरीय समिती यांचा ससून रुग्णालयातील अहवाल सादर होणार आहे। त्यानंतर उद्याच 5 वाजता पत्रकार परिषद असणार आहे असंही त्यांनी सांगितलंय।